नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. पुण्यात पुन्हा गँगवॉर भडकणार. कृष्णा आंदेकरच्या खुनाचा कट उघड. प्रतिस्पर्धी टोळीकडून पोलीस वाहनाचा पाठलाग. नाना पेठेतील बंडू आंदेकर आणि सोमनाथ गायकवाड टोळीत वर्चस्वाच्या वादातून टोळी युद्ध भडकले असताना न्यायालयात नेत असताना कृष्णा आंदेकर आणि त्याच्या भाच्यावर गोळीबार करण्याचा कट रचण्यात आलेल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. पोलीस वाहनाचा पाठलाग करून आंदेकर आणि त्याच्या भाच्यावर गोळीबार करण्याचा कट सोमनाथ गायकवाड यांचा साथीदार सूरज ठोंबरे यांनी रचल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी सूरज ठोंबरे याच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणी सूरज अशोक ठोंबरे वय 24 राहणार नाना पेठ, मानव शरद ढमाले वय 24, वेदांत रोहित सावंत वय 21, धीरज लखारा तिघे राहणार धनकवडी, अथर्व दत्तात्रय खोपडे वय 21 राहणार गुजरवाडी कात्रज यांच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत गुन्हे शाखेच्या युनिट 2 मधील पोलीस उपनिरीक्षक तेजश्री पवार यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वर्चस्वाच्या वादातून 2 वर्षापूर्वी माजी नगरसेवक वनराज आंदेकर याचा नाना पेठेतील डोके तालमीजवळ सोमनाथ गायकवाड टोळीतील इतरांनी खून केला होता. वनराज आंदेकरच्या खुनाचा सूड उगवण्यासाठी आंदेकर टोळीच्या म्होरक्या बंडू आंदेकर याच्या सांगण्यावरून आयुष कोमकर, गणेश काळे यांचे खून करण्यात आले होते. 2 महिन्यापूर्वी पुणे सातारा रस्त्यावर अक्षय काळे याच्यावर गोळीबार करण्यात आला होता. मानव ढमाले याच्या सांगण्यावरून साथीदार वेदांत सावंत, धीरज लखारा, अथर्व खोपडे यांनी शिवाजीनगर ते चाकणपर्यंतच्या रस्त्याची पाहणी करून पोलीस वाहनावर हल्ला करून आंदेकर वाडेकर यांच्या खुनाचा कट रचल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट 2 ला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपींना हल्ला करण्यासाठी पिस्तूल पुरवल्याचे तपासात उघड झालं आहे. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त गौहर हसन, सहाय्यक आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट 2 चे पोलीस निरीक्षक राहुल कुमार खिलारे या प्रकरणाचा तपास करत आहेत.